तुषार कांबळे यांची आरपीआय सचिवपदी नियुक्ती. आरपीआय श्रमिक ब्रिगेड नियुक्तीपत्र प्रदान. दिनांक 15 जून 2024 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू नाट्यगृह येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया श्रमिक ब्रिगेड कार्यकर्ता मेळावा व पदनियुक्ती समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये तुषार तानाजी कांबळे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया श्रमिक ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती, राष्ट्रीय कार्याध्यक्ष आरपीआय श्रमिक ब्रिगेड तथा माजी आमदार ॲडव्होकेट LT सावंत व श्रमिक ब्रिगेड महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. सतीश केदारी यांच्या हस्ते करण्यात आली. कार्यकर्ता मेळावा व पदनियुक्ती समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय कार्याध्यक्ष आरपीआय श्रमिक ब्रिगेड तथा माजी आमदार ॲडव्होकेट LT सावंत व श्रमिक ब्रिगेड महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. सतीश केदारी होते. तर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सरचिटणीस संदीपान साबळे, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष कुमार गवळे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विष्णुदादा भोसले केले होते. या प्रसंगी राष्ट्रीय कार्याध्यक्ष आरपीआय श्रमिक ब्रिगेड तथा माजी आमदार ॲडव्होकेट LT सावंत, श्रमिक ब्रिगेड महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. सतीश केदारी, पुणे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत कदम, महाराष्ट्र राज्य महिला आघाडी सचिव संघमित्राताई गायकवाड, आरपीआय नेते रोहिदास बापू गायकवाड, मुळशी तालुका अध्यक्ष गोविंदभाई निकाळजे, पुणे श्रमिक ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष संतोष डोळस, महाराष्ट्र राज्य मातंग आघाडी सचिव खंडूदादा शिंदे, महाराष्ट्र राज्य मातंग आघाडी उपाध्यक्ष कैलास कांबळे, सामाजिक कार्यकर्ते नारायण शिगवण तसेच तुषार कांबळे यांचे सहाय्यक राहुल मंगळे, मित्रपरिवार, पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.